आता हे जे नियोजनाच्या प्रकारामध्ये आदेशात्मक नियोजन आहे, की जे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते, त्यातील मुक्त बाजार व्यवस्थेचा तिथं पूर्णतः अभाव असतो. सरकारच्या आदेशाद्वारे वस्तू व सेवांचे उत्पादन कधी कुठे कसे करायचे हे पूर्णतः नियंत्रित असते. अशा प्रकारचे आदेशात्मक नियोजन विविध देशांमध्ये आपल्याला आजही पाहायला मिळते, जसे की चीन. दुसरं आहे प्रलोभनाद्वारे देण्यात येणारे नियोजन. प्रलोभन म्हणजे उत्पादनासाठी प्रलोभन देणे म्हणजे काय, प्रोत्साहित करणे. भारतासारख्या लोकशाही राज्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे नियोजन पाहायला मिळते, ज्याला इंग्लिशमध्ये प्लॅनिंग बाय इंडोसमेंट असं म्हटलं ते. प्रलोभनाद्वारे देण्यात येणारे नियोजन, ज्यामध्ये बाजार व्यवस्थेत सरकार प्रत्येक वेळी हस्तक्षेप करते, मात्र कोणत्याही याच्यामध्ये सक्ती मात्र करत नाही. तसेच उद्योजकता, उत्पादन, उपभोगाचे पूर्णतः स्वतंत्र असते, मात्र सरकार विविध वित्तीय व राजकोषीय प्रलोभाद्वारे म्हणजे वेगवेगळ्या सबसिडीज देणे, उत्पादन वाढवण्यासाठी, जसे की आपल्या नागपूरमध्ये मिहान प्रकल्प आहे, सेज प्रकल्प मागे निर्माण झाले मोठ्या प्रमाणामध्ये, जिथे फक्त निर्यातीसाठी उत्पादन तयार केले जाते असते. तसेच शेतकऱ्यांना उत्पादनासाठी विविध प्रकारचे अनुदान, कर्जमाफी या सुविधा दिल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यावं आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन इतर देशामध्ये आपल्याला ते पाठवता येईल. अशा प्रकारचं हे प्रलोभनाद्वारे देण्यात येणारे नियोजन आहे. नंतर आहे सूचक नियोजन, ज्याला इंडक्टिव्ह प्लॅनिंग असं म्हटलं जाते. ही इंडक्टिव्ह प्लॅनिंग मध्ये काय, तर सरकार मार्फत खासगी क्षेत्राकडे कडकपणे नियंत्रित न करता त्यांना विविध सोयी सुविधा निर्माण करून त्यांच्या मार्फत सामाजिक आर्थिक उद्दिष्टे त्या देशाची ही पूर्ण केली जातात. आणि अशा प्रकारचे सूचक नियोजन हे प्रत्येक देशामध्ये असायला पाहिजे, असं मत युरोने सुद्धा मागे सांगितलेलं आहे. या सूचक नियोजनामध्ये आपल्याला फ्रान्स सारख्या राष्ट्रामध्ये, जिथे सुद्धा फ्रान्समध्ये सुद्धा लोकशाही आहे, अशा या राष्ट्रामध्ये ह्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि भारताने सुद्धा आपल्या 8व्या पंचवार्षिक योजनामध्ये म्हणजे 1992 पासून आपल्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा ह्या सूचक म्हणजे इंडक्टिव्ह प्लॅनिंगचा समावेश केलेला आहे. भारताने 8व्या पंचवार्षिक योजनेपासून या सूचक नियोजनाचा अवलंब केलेला आहे. नंतर आहे वित्तीय नियोजन. वित्तीय नियोजन हे नियोजन अशा प्रकारचे एक तंत्र आहे, ज्यामध्ये देशातील संसाधनांचे वितरण पैशाच्या स्वरूपामध्ये केले जाते. मागणी आणि पुरवठा यातील असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न यामार्फत केला जात असतो. देशातील विविध प्रकल्प, त्यांचे मूल्य, त्यांचं नफा लाभ यांचं मूल्यांकन केलं जात असते आणि त्यातील त्यांच्या विविध कारखाने, विविध उद्योग यांची मागणी व पुरवठ्यामध्ये संतुलन कशा प्रकारे साधता येईल यासाठी प्रयत्न केला जात असते. त्याचबरोबर देशातील चलनवाढ, विनिमयाचं अस्थैर्य, तिसरा त्यामध्ये स्थिरता निर्माण करणे, चलनविषयक स्थैर्य निर्माण करणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करून या वित्तीय नियोजनाला प्रोत्साहन देण्याचं काम या नियोजनामध्ये केलं जात असते. नंतर आहे भौतिक नियोजन. भौतिक नियोजन म्हणजे काय, तर यामध्ये तुला फिजिकल प्लॅनिंग असं म्हणतोय. यामध्ये देशातील संसाधनं जी आहेत त्यांच्या योग्य व उत्पादक क्षेत्रामध्ये यथा योग्य वापर कशा प्रकारे करता येईल. WTOच्या 1995च्या करारानुसार उत्पादन नैसर्गिक संसाधनांचा युक्ततम वापरावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्याचा ठरलेला आहे 1995च्या, म्हणजे नियोजनाच्या पूर्वीचा आपण विचार करतोय. तसेच दीर्घकालीन नियोजन, वार्षिक नियोजन. दीर्घकालीन नियोजन हे साधारणतः 20 ते 25 वर्षाचं एक प्रयोजन असते आणि एखादी योजना ही 25 वर्षासाठी ठरवली दिली असते आणि विविध छोट्या छोट्या 5-5 वर्षाच्या योजनांच्या माध्यमातून ती पूर्ण केली जाते. म्हणजे एखाद्या दीर्घ योजनेमध्ये 2 किंवा 3 पंचवार्षिक योजनांचा सुद्धा समावेश असतो. जसं की 1971 मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा केली आणि पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये यासाठी काम केलं आणि आजही आपण हा दीर्घकालीन कार्यक्रम, देशातील गरिबी कमी करण्याचा कार्यक्रम आजही आपण करत आहोत.
म्हणजे तो दीर्घकालीन प्रोग्राम आहे, तो विविध पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण तो राबवत असतो. नंतर जे आहे तुमच्या जे छोट्या कन्सेप्ट पंचवार्षिक योजनेमधल्या एक सरकती योजना आहे. सरकती योजना म्हणजे काय, तर प्रत्येक वर्षी 3 योजना आखल्या जातात. प्रत्येक वर्षी 3 योजना आखल्या जातात आणि ह्या योजना 3 किंवा 4 किंवा 5 वर्षाच्या असू शकतात. तसेच या दीर्घ कालावधीमध्ये 10, 15, 20 या वर्षाच्या कालावधीत असू शकतात. ह्या योजनेतून दुसऱ्या योजनेमध्ये काय करायचं, दुसऱ्या योजनेतून तिसऱ्या योजनेमध्ये काय करायचं हे अगोदरच्या योजनेमध्ये ठरवलं जात असते. म्हणून याला सरकती योजना सुद्धा म्हटलं जाते. भारतामध्ये सुद्धा असे सरकती योजना तुमच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. ते आपण अभ्यासू अशा प्रकारचे. आणि नंतर आहे केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत योजना. केंद्रीकृत म्हणजे काय, तर या नियोजनाची प्रक्रिया पूर्णतः केंद्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये येत असते. हे प्राधिकरण संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक योजना तयार करते आणि प्रत्येक क्षेत्राचे उद्दिष्ट, त्याचे लक्ष्य, त्यात काय करायचं आहे, कशा प्रकारचा विकास साध्य करायचा आहे, हे संपूर्ण नियोजन तयार केलं असते आणि त्याच आधारावर त्या योजनेला एक दिशा देण्याचं काम या केंद्रीकृत योजनेमार्फत केलं जात असते. नंतर आहे विकेंद्रीकृत योजना. अगदी केंद्रीकृत योजनेच्या उलट विकेंद्रीकृत योजना राबवण्यात येत असते. यामध्ये प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक ग्रामीण क्षेत्र, प्रत्येक जिल्हा, तालुका, राज्य या पातळीवर विविध योजना तयार केल्या जातात आणि त्यांच्या मार्फत त्यांच्यासोबत प्रत्येक पातळीवर चर्चा, सल्लामसलत होऊन त्यासाठी एक मोठी योजना तयार केली जाते. म्हणून याला विकेंद्रीकृत योजना असं म्हटलं आहे. अशा प्रकारची नियोजनाची प्रक्रिया आपल्याला अभ्यासाची आहे. आता ही नियोजनाची प्रक्रियामध्ये नियोजनामध्ये नेमकं काय केलं जाते, तर याच्यामध्ये देशातील संसाधनांचा आढावा घेतला जातो. योजना करणे म्हणजे एखादा प्लॅन तयार करणे आणि तो लोकांना लाभवायला सांगणे. तुम्हाला सांगितलं की तुम्ही UPSC ची तयारी करा, MPSC ची तयारी करा, म्हणजे तुम्ही पुस्तक बाजारात गेले, पुस्तक आणले, वाचले, म्हणजे परीक्षा झाली, परीक्षेची तयारी झाली असा भाग होत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं आणण्याबरोबर काय सिलेबस अभ्यास करायचा आहे, तो सिलेबस मध्ये कोणत्या घटकांचा विश्लेषण अभ्यास करायचा आहे. पूर्ण पुस्तक पेज नंबर 1 पासून तर पेज नंबर शेवटच्या टोकापर्यंत फक्त पुस्तक वाचायचं नाहीये. त्यातला कोणता भाग परीक्षेमध्ये विचारला जाईल, त्यावर किती प्रकारचा फोकस केला जाईल. सर्व पुस्तकाचा सर्व भाग हा फोकस करण्यासारखा नसतो. त्यातील काही भाग तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना अनुभव आला असेल की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या अनेक वेळा परीक्षा द्यायचं काम पडलं तर कोणत्याही भागावर प्रश्न विचारत असताना कोणत्या भागावर प्रश्न विचारला जाणार याची कल्पना जेव्हा आपण तो भाग वाचतो तेव्हाच आपल्याला येत असते. त्यामुळे पुस्तकाचा पेज नंबर याच्यावर प्रश्न कधी विचारला जात नाही, पुस्तकाचं नाव याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. पुस्तकामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये काय आहे ह्या सर्व आपल्याला बाबी अभ्यासाला लागतात. तशाच प्रकारे देशाच्या आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये देशातील संसाधने किती आहे, कशा प्रकारचा युक्त वापर करता येईल या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर त्या आधारावर देशातील नियोजनाची उद्दिष्ट काय असायला पाहिजे ती उद्दिष्ट ठरवली जात असतात आणि देशातील जे नैसर्गिक संसाधने आहेत, भांडवल सामग्री आहे, त्याचं वितरण कशा प्रकारे केलं जाईल याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जात असतो आणि त्या आधारावरती योजनेची अंमलबजावणी केली जात असते. आणि तसेच समजा हे 5 वर्षाची पंचवार्षिक योजना आहे, अशा प्रकारची या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट ठरलं आहे, संसाधनांची माहिती घेतली आणि त्याला अंमलबजावणी सुरू केली म्हणजे योजना संपली नाही. तर त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक मध्यावधी निवडला जातो आणि योजनेचं काम कशा प्रकारचं चालू आहे त्याचा सुद्धा आढावा घेतला जात असतो. म्हणजे त्याला मध्यावधीमध्ये आढावा घेण्याची प्रोसेस असं म्हटलं आपण. तसेच याच योजनेच्या आधारावर पुन्हा नवीन योजना, ही योजना झाल्यानंतर पुढे काय याची तरतूद सुद्धा ह्या योजनेमध्येच अंतर्भूत केलेली असते. कारण पुढची योजना या योजनेच्या आधारावर या योजनेची जेव्हा फलनिष्पत्ती घेतली जाते याच्यामध्ये
कोणत्या प्रकारचे साध्य करायचं होतं, किती प्रकारे झालं आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे हे सुद्धा नियोजन केलं जात असते. म्हणून याला प्लॅनिंग, नियोजन असं म्हटलं जाते. भारतामध्ये 1 एप्रिल 1951 पासून तर 31 मार्च 2017 पर्यंत एकूण 12 पंचवार्षिक योजना झाल्या. यामध्ये अनेक खंड सुद्धा पडले, प्रामुख्याने 3 वेळा खंड पडलेले आहेत. 1966ला, 1978ला, 1992ला, सॉरी 90ला असे 3 खंड पडत गेलेले आहेत. त्या खंड पडण्याचे वेगवेगळे कारण सुद्धा आहेत, ते आपण जेव्हा अभ्यासू ते पाहूच. आपण या आधारावर आपल्याला आता पहिली पंचवार्षिक योजना अभ्यासाची आहे. पहिली पंचवार्षिक योजना अभ्यासाची आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली? उत्तर तुमच्याकडे आहे 15 मार्च 1950. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली? 6 ऑगस्ट 1952. राष्ट्रीय नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद हे संवैधानिक आहेत की असंवैधानिक आहेत? असंवैधानिक आहे. राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर देशाचे पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. भारतीय नियोजन मंडळाचे शेवटचे उपाध्यक्ष कोण होते? हा प्रश्न सातत्याने मला विचारण्यात आलेला आहे, कारण त्याच्यानंतर कोणी उपाध्यक्ष बनलेलं नाही. कारण उपाध्यक्ष हा या राष्ट्रीय नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष असतो. उपाध्यक्ष हा राष्ट्रीय नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष असतो. अशा प्रकारची ही नियोजन मंडळ आहेत. आपण याची स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, याचं स्ट्रक्चर म्हणजे आपण शेवटच्या तासिकेमध्ये भारतात 1936 पासून म्हणजे एम विश्वेश्वरय्या यांच्या प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया या पुस्तकापासून तर गांधी योजना, सरक्ती योजना ह्या विविध घटकांचा इथं अभ्यास केलेला आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा मी इथं उल्लेख करून वेळ गमावत नाही. तर नियोजन मंडळाचे आतापर्यंतचे अध्यक्ष, आतापर्यंत एकूण 24 नियोजन मंडळाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. सर्वात पहिले म्हणजेच भारतीय नियोजन मंडळ स्थापना झाल्यानंतर, सॉरी अध्यक्ष नाही उपाध्यक्ष, नियोजन मंडळ स्थापना झाल्यानंतर पहिले नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री गुलजारीलाल नंदा. त्यांचा कालावधी 17 फेब्रुवारी 1953 ते 21 सप्टेंबर 1963, 10 वेळा 2 टर्म मध्ये गुलजारीलाल नंदा हे देशाचे उपाध्यक्ष होते. तुमच्या याच्यातले नाव आता सध्याचे आपण जे नावं तुम्ही ओळखू शकता असे नाव म्हणजे प्रणवदादा मुखर्जी, जे देशाचे राष्ट्रपती होऊन गेले, भारताचे अर्थमंत्री होऊन गेले, ते सुद्धा या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. प्रणव मुखर्जी 24 जून 1991 ते 15 मार्च 1996 या कालावधीमध्ये या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. पी.व्ही. नरसिंहराव आहेत, डॉक्टर मनमोहन सिंग आहेत. मनमोहन सिंग तुम्हाला सांगितलं 1985 ते 87 या कालावधीमध्ये या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. अशा प्रकारची ही वेगवेगळी मोठी लिस्ट आहे. तर आपण त्यातली पहिली पंचवार्षिक योजना, भारतातील ज्या वार्षिक योजना आहेत त्याची पहिली पंचवार्षिक योजना आज आपण अभ्यासणार आहोत. या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत विचार करायला झाल्यास तुम्हाला सांगितलंच मी 1966 ते 69, 1978 ते 80 आणि 90 ते 92 हे 3 जे कालावधी आहेत हे भारतातील नियोजनाचा खंड पडलेले कालावधी. यापैकी 66 ते 69चा कालावधी जो आहे तो दीर्घ कालावधी असल्यामुळे या कालावधीला पंचवार्षिक नियोजनाचा सुटीचा कालावधी म्हणून डिक्लेअर केलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, पंचवार्षिक योजनेचा सुटीचा कालावधी काय, कोणता? कन्फ्युजन तिन्ही कालावधी विचारले जातात. बरेच वेळा कन्फ्युजन तुम्हाला अनेक वेळासाठी अनेक प्रश्न जवळचे पर्याय दिले जातात. तेव्हा 66 ते 69 हा पंचवार्षिक योजनेचा सुटीचा कालावधी. तारखेसहित विचार करायचा झाल्यास तर 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 हा सुटीचा कालावधी. 1 एप्रिल 1951 पासून भारतामध्ये तर 1985 पर्यंत, 1 एप्रिल 1951 पासून तर 1985 पर्यंत भारतामध्ये पूर्णतः आदेशात्मक प्लॅनिंग, आदेशात्मक नियोजनाचा वापर करण्यात आला होता. परंतु 1985 नंतर तुम्हाला सांगितलंच मी, पहिल्यांदा भारतामध्ये
7व्या योजनेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सूचक नियोजन प्रणालीचा वापर केला आला. 1985 नंतर 7व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये भारतामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सूचक नियोजन प्रणालीचा वापर करण्यात आला होता आणि 8व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये भारतामध्ये पूर्णतः सूचक नियोजन पद्धतीचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारे ही नियोजन पद्धती भारतामध्ये वापरण्यात आलेली आहे. भारतातील नियोजनाचे मॉडेल कोणाच्या आधाराने, नियोजन प्रारूप कोणी तयार केलं, असा प्रत्येक पंचवार्षिक एक चार्ट तयार होतो. पंचवार्षिक योजनेमध्ये नेमकं फक्त पंचवार्षिक योजनाच नाही अभ्यास करावा लागत, ती योजना कोणी तयार केली, त्यासाठी कोणत्या गोष्टीचा आधार घेण्यात आला हे आपण अभ्यासणार आहोत. तर चला मग आता आपण पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधीसाठी योजना सुरू झाली, त्या पंचवार्षिक योजनेबद्दल आपण चर्चा करूया. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. भारत हा कृषीप्रधान देश, देशातील 78 ते 80% लोकसंख्या आहे कृषी व कृषी संबंधित क्षेत्रावर निर्भर. त्यामुळे या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशामध्ये कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला होता. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कृषी, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय कशावर होता, तर कृषी क्षेत्रावर होता. या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणी तयार केले, कशाच्या आधारावर तयार करण्यात आलं होतं, तर हेराल्ड डोमर हे आर्थिक विकासाच्या सिद्धांताच्या क्षेत्रामध्ये त्यांचा एक गणितीय सिद्धांत म्हणून प्रख्यात आहे. अशा या हेराल्ड डोमर यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत संकल्पनेच्या आधारावरच पहिली पंचवार्षिक योजना आपली अवलंबून होती. हेराल्ड डोमर म्हणून पहिल्या योजनेचा प्रारूप हे हेराल्ड डोमर प्रतिमान प्रारूप म्हणून समोर येते. आणि या पहिल्या पंचवार्षिक योजनेला एक उपनाव सुद्धा देण्यात आलं होतं. जसं लहान लहान बाळाला नवीन नवीन आई वडील घरात मुख्य नावानं हाक देतात, एक उपनावानं हाक देतात, तसंच पहिल्या पंचवार्षिक योजनेला हाक देण्यासाठी नाही तर एक नामकरण जे केलं तो पुनरुत्थान योजना. काय पुनरुत्थान योजना म्हणजे नव्यानं काहीतरी सुरुवात करण्यासाठी त्याला पुनरुत्थान योजना अशा प्रकारचं या पहिल्या योजनेचं उपनाव करण्यात आलं होतं. या योजनेचं जो खर्च आहे, प्रस्तावित खर्च किती करायचा ठरला होता, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2378 कोटी म्हणजे 2378 कोटी रुपये खर्च करण्याचं ठरविण्यात आलं होतं. आणि झाला खर्च किती, तर 1960 कोटी रुपये खर्च करण्यात आला. म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी खर्च करण्यात आलेला ही योजना. या योजनेचं उद्दिष्ट काय, तर दुसरे महायुद्ध भारतामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जगाची जी फाळणी झाली होती, अनेक देश विभक्त झाले होते, त्यामधून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरणे, रोजगार वाढवणे, राहणीमानाचा दर्जा सुधारणे, तसेच देशांमधील महागाईवर नियंत्रण प्रस्थापित करणे, असे विविध उद्दिष्टे या पंचवार्षिक योजनेची होती. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टांबद्दल सविस्तर चर्चा करायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी खूप फार मोठे शक्तीचे प्रयत्न करणे हे या पंचवार्षिक योजनेचं लक्ष होतं. देशामधील साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून रोजगार वाढवणे, लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणे हे सुद्धा मोठं लक्ष होतं. त्या आधारावरच देशामध्ये जे फाळणीमुळे चलन फुगवटा निर्माण झाला होता, तेजी निर्माण झाली होती, महागाई निर्माण झाली होती, त्यावर सुद्धा नियंत्रण प्रस्थापित करणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष होतं. त्याच दृष्टिकोनातून देशामध्ये मोठमोठे नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्या प्रकल्पांमध्ये तुम्हाला चर्चा करायला झाल्यास दामोदर खोरे, काय तर दामोदर खोरे विकास प्रकल्प, दामोदर नदीच्या खोऱ्याच्या मध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला होता. झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मध्यभागी आहे. तसेच भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर हिमाचल प्रदेश आणि मध्य पंजाब मध्ये स्थापन करण्यात आलेला प्रकल्प. तसेच कोसी प्रकल्प,
कोसी नदीवर बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेला प्रकल्प, हिराकूड योजना महानदीवर ओरिसामध्ये, तसेच या जे सर्व प्रकल्प आहेत यासाठी एक आधारभूत स्ट्रक्चर जे होतं ते अमेरिकेतील टेनेसी नदी जी आहे, ज्याला टेनेसी खोरे म्हणतो आपण, त्याच्या आधारावर भारतामध्ये अशा प्रकारचे हे दामोदर, घाटमंडळ, कोसी, हिराकूड प्रकल्प स्थापन करण्यात आले होते. तसेच सिंद्री येथे, झारखंडमधील सिंद्री येथे खतांचा कारखाना निर्माण करणे, चित्तरंजन पश्चिम बंगालमधील येथे रेल्वेच्या डब्यांचा कारखाना निर्माण करणे, रेल्वे इंजिनचा कारखाना करणे, तो पोरांबूर या गावामध्ये, तामिळनाडूमधील हे गाव आहे पोरांबूर, इथे रेल्वेच्या डब्यांचा कारखाना निर्माण करणे, HMT हे तुम्ही नाव ऐकलं असेल, HMT वॉच, HMT चे आणखी प्रोडक्ट होते, हिंदुस्थान मशीन टूल्स, HMT बँगलोर इथे जी स्थापना करण्यात आली होती. अशा प्रकारे 1952 पासून भारतामध्ये समुदाय विकास कार्यक्रमाची सुद्धा घेण्यात आली होती. अशा प्रकारचे विविध प्रकल्प या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये हातात घेण्यात आले होते. त्याच आधारावर जे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा घटनाक्रम जर बघितला आपण, कारण पंचवार्षिक योजना म्हणजे फक्त 5 वर्षाची एकच योजना नाही, तर 5 वर्ष दीर्घ कालावधीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून ही योजना पुढे गेलेली होती. तर ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आले ते आपण बघितलं, तर याचा घटनाक्रम बघितला तर 8 मे 1952 पासून देशामध्ये औद्योगिक विकास व नियमन अधिनियम लागू करण्यात आला होता. तसेच 2 ऑक्टोबर 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची स्थापना सुद्धा करण्यात आलेली होती. तसेच हातमाग उद्योग विकासाचा कार्यक्रम हा सुद्धा 1952 मध्येच देशामध्ये सुरू करण्यात आला होता. खादी उद्योगाला प्रोत्साहन देणे, तसेच भारतीय स्टेट बँक हिचे खाजगी सार्वजनिकीकरण 1955 मध्ये झालेले आहे. म्हणजे जी 1921 मध्ये स्थापन झालेली इम्पिरियल बँक, मद्रास बँक, बॉम्बे बँक, कोलकाता बँक या तिन्ही बँकेचं एकत्रीकरण 1921 मध्ये झालं. तिचं इम्पिरियल बँक मध्ये रूपांतरण झालं होतं आणि त्याच बँकेचं 1955 मध्ये भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतरण झालं. ही प्रक्रिया सुद्धा याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये घडलेली आहे. तसेच ICICI हे गुंतवणूक महामंडळ जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ म्हणून देशामध्ये स्थापन यांनी काम करायला सुरुवात केली. एकंदरीत या पंचवार्षिक योजनेचा विकासाचा लक्ष, आर्थिक वृद्धीचा दर हा किती होता, तर हा होता 2.1% एवढा दराने आर्थिक वृद्धी दर साध्य करणे. आर्थिक विकासाचं लक्षच त्यांनी 2.1 ठेवलं होतं. या योजनेचं फलित एवढं चांगलं की ह्या योजनेच्या कालावधीमध्ये देशामध्ये मान्सून सुद्धा अनुकूल होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जे विकासाचं पाऊल टाकलं, निसर्गाने सुद्धा साथ दिली आणि मान्सून अनुकूल असल्या कारणाने जे योजनेची लक्ष सुद्धा कमी होती, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये या योजनेने एक यशस्वी पाऊल पुढे घेतलेलं आहे. काय काय सध्या केलं तर देशाच्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये 52 दशलक्ष टनावरून जवळपास 65.8 दशलक्ष टन पण उत्पादन वाढवलेलं आहे. तसेच आर्थिक विकासाचं लक्ष 2.1% होतं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ते साध्य झालेलं आहे, ते म्हणजे 3.6% एवढं साध्य झालं. तसेच या योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न 18%, तर दरडोई उत्पन्न हे 11% वाढलेलं आहे. किंमत निर्देशांक सुद्धा 13% कमी झाला. म्हणजे महागाई कमी करण्याचं लक्ष जे होतं ते सुद्धा इथे साध्य झालेलं होतं. म्हणजे आतापर्यंतचा इतिहासात विचार करता, 12 पंचवार्षिक योजनेचा इतिहासात विचार करता आतापर्यंतची सर्वात किमतीचा निर्देशांक आहे सर्वात कमी असणारी योजना म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना होती. म्हणूनच लगेचच पहिली पंचवार्षिक योजना संपल्यानंतर लगेचच दुसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा प्रकारे यश प्राप्त झालं की अनेक क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू झाले.
बँकिंग क्षेत्र सुधारण्याचा प्रयत्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये अनुकूल वातावरणामुळे एक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन गती प्राप्त झाली होती. त्याच कालावधीमध्ये नंतर 1 एप्रिल 1965 पासून 56 पासून 1 एप्रिल 1956 पासून तर 31 मार्च 1961 या कालावधीसाठी देशामध्ये नवीन पंचवार्षिक योजना सुरू करायचं ठरवण्यात आलं आणि त्या दिशेने पाऊल सुद्धा टाकण्यात आलं. परंतु देशामध्ये प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रामध्ये जी गती निर्माण झाली, त्यामुळे कृषी क्षेत्राकडे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांनी कृषी क्षेत्राच्या ऐवजी उद्योग क्षेत्रामध्ये विशेष लक्ष दिलं. याकरिता सांख्यिकीय अर्थतज्ञ पी.सी. महालनोबिस यांचे प्रतिमान यांच्या सिद्धांतावर आधारित नवीन दुसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. पी.सी. महालनोबिस यांचे जे प्रारूप आहे विकासाचे ते 1928च्या रशियातील फेल्डमनच्या सोव्हिएत प्रतिमानावर आधारित होते. या प्रतिमानामध्ये वेगाने आर्थिक होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे ही अट होती. यामध्ये की जड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक करण्यावर भर देणे, तसेच 1956चे औद्योगिक धोरण सुद्धा याच पॉलिसीवर आधारित होते. कारण भारतामध्ये 1928 मध्ये पहिले औद्योगिक धोरण घडून आले, त्यानंतर 1956 ला दुसरे औद्योगिक धोरण जे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधलेच घडून आलेले होते. तसेच एक वेगळ्या गटाने या पी.सी. महालनोबिस या धोरणाला किंवा या प्रतिमानावर तोड म्हणून दुसरी योजना सुद्धा सुचवलेली होती. भारतीय अर्थतज्ञ ते तत्कालीन अर्थतज्ञ यांनी ब्रह्मानंद आणि वकील हे दोन्ही अर्थतज्ञांनी महालनोबिस प्रतिमानाला पर्यायी योजना म्हणून मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजेच वेज गुड्स मॉडेल निर्माण करून दिलं होतं. त्यांच्या मते त्यांनी जे योजना तयार करून दिली होती, भांडवली वस्तूपेक्षा उपभोग्य वस्तूच्या उत्पादनाला जास्त लक्ष द्यावे जेणेकरून रोजगार निर्मिती करता येईल. मात्र सरकारने देशाची कृषी अर्थव्यवस्थेतील तीव्र गती विचारात घेऊन त्यांनी भांडवली क्षेत्रापेक्षा मजुरीपेक्षा त्यांनी औद्योगिकरणावर विशेष भर देऊन पी.सी. महालनोबिस यांचं प्रतिमान स्वीकारलं, तर ब्रह्मानंद वकील यांचं प्रतिमान त्यांनी स्वीकारलेलं नव्हतं. पी.सी. महालनोबिस यांचे प्रतिमान स्वीकारल्या कारणाने आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे या योजनेला जे उपनाव देण्यात आलं होतं ते होतं नेहरू महालनोबिस योजना किंवा भौतिकवादी योजना. अशा प्रकारचं नामांकन या पंचवार्षिक योजनेचं करण्यात आलेलं होतं उपनाव म्हणून. या योजनेचा मुख्य भर हा जड व मूलभूत उद्योग हा या पंचवार्षिक योजनेचा भर होता. या विकासाचे लक्ष सुद्धा या पंचवार्षिक योजनेचे ठरवण्यात आलं होतं ते 4.5%. किती? 4.5% एवढा विकासाचा दर या पंचवार्षिक योजनेचा ठरवण्यात आलेला होता. या योजनेचा प्रस्तावित म्हणजे काय, किती खर्च करायचं जे ठरवण्यात आलं होतं ते होतं 4,800 कोटी रुपये. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर खर्च करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. आणि प्रत्यक्षातही 4,600 कोटी रुपये म्हणजे पहिल्या योजनेपेक्षा खूप जास्त प्रमाणात खर्च सुद्धा या योजनेवर करण्यात आलेला होता. या योजनेची काही उद्दिष्ट ठरवण्यात आली होती. त्यामध्ये आर्थिक विकासाचं लक्ष्य 4.5% साध्य करणे, जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून देशामध्ये औद्योगिकरणाला गती प्राप्त करून देणे, 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार निर्माण करणे, अशा प्रकारचे लक्ष या पंचवार्षिक योजनेचे होते. आणि विशेष घटनाक्रम म्हणून आपल्याला काही उल्लेख इथे करावा लागेल या पंचवार्षिक योजनेबाबत.
की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान काही घटना घडलेल्या आहेत. 56 ते 61 या कालावधी दरम्यान भारतामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटना अशा की भारतामध्ये दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 रोजी म्हणजे पहिले पंचवार्षिक योजना डिक्लेअर झाल्याबरोबरच लगेच दुसरे औद्योगिक धोरण देशामध्ये घोषित करण्यात आले आणि ते औद्योगिक धोरण एक क्रांतिकारक पाऊल म्हणून मोठं ते आणि त्याच धोरणाची उद्दिष्टे आजही आपण इम्प्लिमेंट करत आहोत. उद्योगाचे विभाजन वेगवेगळ्या अनुसूचींमध्ये करणे, देशातील जी उद्योग व्यवस्था आहे त्याचे विभाजन वेगवेगळ्या अनुसूचीमध्ये करणे. तसेच दुसऱ्या योजनेमध्ये आणखी एक काम केलेलं आहे तर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची या योजनेमध्ये 1957-58 मध्ये सुरुवात करण्यात आली आणि 1960-61 मध्ये IADP सघन कृषी जिल्हा कार्यक्रम याची सुरुवात ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली. ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रमुखच या योजनेचा जो भर होता जड व मूलभूत उद्योग हे ठरवण्यात आलं कारणाने या पंचवार्षिक योजनेसाठी विदेशी भांडवलाची विदेशी अर्थव्यवस्थांची आपल्या देशामध्ये मदत घेण्यात आली आणि त्या मदतीच्या आधारावर देशामध्ये काही प्रमुख प्रकल्प सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये की भिलाईचा पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने 1959 मध्ये सुरू करण्यात आला. रूरकेल्याचा पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959 मध्ये सुरू करण्यात आला. दुर्गापूरचा पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने 1962 मध्ये सुरू करण्यात आला. तसेच भेल भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची स्थापना करण्यात आली भोपाळ येथे, तुम्हाला माहितीच आहे. आणि नानगल आणि रूरकेला येथे खतांचा कारखाना सुद्धा स्थापन करण्यात आला. अशा प्रकारे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक इंडस्ट्रियल औद्योगिकरण या क्षेत्रावर विशेष भर देऊन हे प्रकल्प हाती घेण्याचं ठरवण्यात आलं. परंतु या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान भारताला विशेष आर्थिक संकटांना सामोरे जायचं काम पडलं होतं. ते आर्थिक संकट कोणत्या प्रकारचे की सुवेझ कालव्याचा प्रश्न. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोसमी पाऊस चांगल्या प्रकारचा पडला होता, परंतु दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये पावसाची सुद्धा वेगळं म्हणजे कोरडा दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आवाज येतोय माझा स्पष्ट? हो सर. हो सर. ठीक आहे. तसेच परकीय चलन साठ्यामध्ये घट होण्यास सुरुवात झाली होती, कारण मोठमोठे प्रकल्प हाती घेतले परकीयांच्या मदतीने त्याच्या मोबदला त्यांना देणं गरजेचं होतं आणि देशाचा किंमत निर्देशांक सुद्धा जवळपास 30% खाली घसरलेला होता. किती? 30% खाली घसरलेला होता. अशा प्रकारे ही पंचवार्षिक योजना एक पाहिजे त्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणामध्ये यश हातात घेऊन आलेली होती. अपेक्षित यश होतं 4 आर्थिक वृद्धीचा दर होता तो 4.5% विकासाचं लक्ष्य साध्य होतं. आर्थिक वृद्धीचा दर होता, आर्थिक वृद्धीचं 4.5% दराने आर्थिक वृद्धी होईल अशी अपेक्षा होती, परंतु तो प्रत्यक्षात 4.21% या दरात आर्थिक वृद्धी झालेली दिसून येते. हॅलो सर. हा तर ते 7.5 आहे का? म्हणजे 4.5 आहे. ओके सर. हा, कारण 7.5 म्हटलं तर सर्वात अपयशी योजना. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुझ्या म्हणण्यानुसार 2.1 लक्ष ठेवलं आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकदम 7.5 वर जाणं शक्य नाही. तो 4.5 चा आकडा आहे. तो मिस प्रिंटिंग बरेच पुस्तकांमध्ये चुका आलेल्या आहेत. जसे आनंद पाटलाच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा चूक आहे, पण तो ठोकळा सध्या त्याचा कोणी वाचत नाही. ठीक आहे. आणि सर ते किमतीचा निर्देशांक तो वाढला की घटला? किमतीचा निर्देशांक 30% वाढलेला आहे बेटा. मी घटलं म्हटलं का? हो सर. ओके, टोकामध्ये होऊन जाते बेटा. ठीक आहे.
किंमत निर्देशांक 30% वाढला म्हणजे महागाई वाढली हे म्हणायचं मला. कारण विकास जे सुवेज कालव्याचा प्रश्न, पावसाची कमतरता, परकीय चलनाच्या साठ्यामध्ये घट, यामुळे देशामध्ये महागाईला एक नवीन प्रोत्साहन मिळालं आणि किंमत निर्देशांक 30% वाढला होता. जेव्हा आपण अवमूल्यन हा टॉपिक अभ्यासू तेव्हा किंमत निर्देशांकामध्ये होणारी वाढ किंवा घट हे आपण तेव्हा अभ्यासू. यानंतर लगेचच 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 या कालावधीसाठी तिसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवर भर दिल्या कारणाने कृषीचा चांगला विकास झाला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यामुळे देशाच्या एकूणच विकास दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट निर्माण झाली. त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व उद्योग या दोन्ही विचारांवर भर देण्याचं ठरवण्यात आलं. म्हणून देशामध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो भर दिलेला आहे तो कृषी व मूलभूत उद्योग अशा प्रकारचा भर दिसून येतो. परंतु पुढे एक घटना घडली या पंचवार्षिक योजने दरम्यान. 1962 मध्ये चीन सोबत भारताचं युद्ध घडून आलं. त्यामुळे युद्धामुळे आणि ह्या युद्धामध्ये भारताला अपयशाला सामोरे जावं लागलं. संघर्ष भारताने भरपूर केला तरीही भारताला अपयशाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे भारताने आपल्या या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी उद्योगाबरोबरच देशाच्या संरक्षण आणि विकास यावर सुद्धा भर देण्याचं ठरवण्यात आलं होतं. आणि ह्या पंचवार्षिक योजनेचं जे प्रतिमान आहे PC महालनोबिस यांच्याच प्रतिमानावर आधारित अर्थतज्ञ सुकुमार चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन या लेखावर आधारित ते प्रतिमान होतं. द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन या आधारावर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर होता. त्यावरच ज्या पंचवार्षिक योजनेची काही उद्दिष्ट ठरवण्यात आली होती, योजनेचा प्रस्तावित खर्च आणि योजनेचा आर्थिक वृद्धीचं लक्ष किती होतं, तर ह्या पंचवार्षिक योजनेचं आर्थिक वृद्धीचं लक्ष हे 5.6% एवढं होतं. तर या योजनेचा खर्च हा प्रस्तावित खर्च 7,500 कोटी रुपये आणि प्रत्यक्षात झालेला खर्च हा प्रस्तावित खर्चापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 8,577 कोटी रुपये एवढा खर्च झालेला होता. या पंचवार्षिक योजनेची काही उद्दिष्ट होती. ती उद्दिष्टे अशा प्रकारची होती की 5.6% दराने आर्थिक वाढ करणे, स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे, देशामध्ये रोजगार निर्माण करणे आणि संधींची समानता निर्माण करणे, अशा प्रकारचं या योजनेवर भर देण्यात आला होता. माझा मुलगा माझा क्लास घ्यायला आला. ठीक आहे. अशा प्रकारे या पंचवार्षिक योजनेवर विशेष एक कृषी बरोबरच उद्योग आणि संरक्षण या तीनही क्षेत्रांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला होता. परंतु या पंचवार्षिक योजनेमध्ये एक घटना घडली, एक नाही 2-3 घटना घडलेल्या आहेत, हे तुम्हाला मी सांगतो आहे. 1965 मध्ये प्रोफेसर दंतावाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आणि तिचे नाव 1985 मध्ये बदलून कृषी मूल्य व किंमत आयोग असं करण्यात आलेलं आहे. आणि 1965 मध्ये भारतामध्ये भारतीय अन्न महामंडळाची फूड कॉर्पोरेशन इंडस्ट्रीज महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे, तेही ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये. परंतु या पंचवार्षिक मध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना इथे सर्वात सर्वोल्लेख आहे. 2 युद्धांना भारताला समोर जायचं काम पडलं. कोणतं तर 1962 चीन युद्ध आणि 1965 मध्ये पुन्हा पाकिस्तान सोबतचं युद्ध. आणि या युद्धाबरोबरच 65 आणि 66 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे ह्या योजनेला अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपयशाला सामोरे जायचं काम पडलं. कशाला तर अपयशाला सामोरे जायचं काम पडलं. ही पंचवार्षिक योजना, एक सेकंद मी होल्ड करतोय.
आवाज येतोय ना? हो सर. येस सर. सातत्याने कंटिन्यू बोलल्यामुळे आवाज लोकांची शक्यता जास्त असते. तीच परिस्थिती आता माझ्या समोर सुद्धा दिसून येत आहे. ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकासाचं लक्ष हे 4.5% 5.6% ठेवण्यात आलं आणि साध्य झाले फक्त 2.8%. 2.8% म्हणजे अर्ध्यावर विकासाचं लक्ष येऊन पोहोचलं होतं. त्यामुळे ही योजना अपयशी ठरल्याचं असं आपल्याला म्हणता येते. परंतु यानंतर लगेच देशामध्ये एक क्रांती सुद्धा घडून आली होती. परंतु त्या क्रांतीपूर्वी आपल्याला ह्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर अन्नधान्याचे उत्पादन हे 82 दशलक्षावरून 72 दशलक्ष टनापर्यंत खाली आलेलं होतं. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वर गेलं तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाली आलं आणि 66-67 मध्ये दरडोई उत्पादन दर हा ऋणात्मक झाला होता. अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे वळू लागली आणि त्याच आधारावर 6 जून 1966 मध्ये भारतामध्ये रुपयाचं दुसऱ्यांदा बोलतो मी, शब्द लक्षात ठेवा. 6 जून 1966 मध्ये दुसऱ्यांदा भारतामध्ये रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, ते 36.5%. एवढे सर्व अपयशाची जननी ही योजना. त्यामुळेच 1 एप्रिल 1966 पासून तर 31 मार्च 1969 पर्यंत कोणत्याही प्रकारची पंचवार्षिक योजना राबवायच्या नाही असं ठरलं आणि 3 वार्षिक योजना यानंतर देशामध्ये राबवण्यात आलेल्या होत्या. म्हणून या योजनेला हा सुट्टीचा कालावधीला भारतामध्ये सुट्टीचा कालावधी असं म्हटलं. ते कोणता कालावधी? 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 हा योजनेचा सुट्टीचा कालावधी म्हणून गणला जातो. परीक्षेत प्रश्न विचारले जातात. या अर्थव्यवस्थे पंचवार्षिक योजनेमध्ये भारतामध्ये अर्थव्यवस्था पूर्णतः मोडकळीस आलेली होती. पहिले नंतर 1966, 67, 68 आणि 68 मध्ये 3 वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि एक महत्वाची घटना अशी घडली की देशामध्ये एक क्रांती घडून आली. ती क्रांती म्हणजेच हरित क्रांती. हरित क्रांती जिचे जनक जागतिक पातळीवर नॉर्मन बोरलॅग, भारतीय पातळीवर एम.एस. स्वामीनाथन व सी. सुब्रमण्यम असे होते, तर महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक हे आहे. हरित क्रांती जेव्हा आपण टॉपिक स्पेशली अभ्यास करू त्यावर तुम्हाला सखोल आणि सविस्तर चर्चा आपण करू. यानंतर या 3 वर्षाच्या सुट्टीच्या कालावधीनंतर ज्यामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकू लागला आणि एक देशाला पुन्हा गती निर्माण झाली, तेव्हा एक चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी जो कालावधी सक्षम निर्माण झाला, तेव्हा 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 या कालावधीसाठी देशामध्ये चौथी पंचवार्षिक योजना सुरू करायचं ठरलं आणि ती त्या पद्धतीने काम सुद्धा झालं. परंतु ज्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेथे अपयश आलं त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रमुख घोषणावाक्य ठेवण्यात आलं होतं. ते घोषणावाक्य असं होतं, स्थैर्यासह आर्थिक वाढ. काय? स्थैर्यासह आर्थिक वाढ हे या चौथ्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख घोषणावाक्य आहे. म्हणूनच या पंचवार्षिक योजनेचं जो मुख्य भर होता तो स्वावलंबन. कारण नुकतेच भारताने हरित क्रांती घडून आली होती. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे चालला होता. त्यावरच भारत देशामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेचा जो भर देण्यात आला होता तो स्वावलंबन या विशेष बाबीवर देण्यात आलेला होता. आणि मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी
श्रीमती इंदिरा गांधी तत्कालीन प्रधानमंत्री, महिला प्रधानमंत्री यांनी गरिबी हटाव ही घोषणा केलेली होती. केव्हा? तर मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी गरिबी हटावची देशामध्ये सर्वप्रथम घोषणा करण्यात आली होती. गरिबी हटाव, नॉट गरिबी गरीब हटाव. बरेच वेळा कन्फ्युजन करतात विद्यार्थी जेव्हा पेपरमध्ये लिहितात. आम्ही जेव्हा पेपर तपासतो तेव्हा गरीब हटाव, इंदिरा गांधींनी गरीब हटाव नाही तर गरिबी हटाव ही घोषणा दिलेली आहे. आणि त्याच उद्देशाने या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲलन आणि मान सॉरी ॲलन आणि रुद्र, ॲलन एस एन मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेल्या ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल म्हणजे खुले सातत्य प्रतिमानावर आधारित चौथी पंचवार्षिक योजनेचा आराखडा धनंजय गाडगीळ यांनी तयार केलेला होता. कोणी? तर धनंजय गाडगीळ यांनी तयार केलेला होता. आणि ह्या योजनेलाच त्यांच्या या आराखड्यामुळे गाडगीळ योजना असे सुद्धा म्हटले जाते. काय म्हटलं जाते? गाडगीळ योजना. या योजनेचं आर्थिक विकासाचं लक्ष 5.7% होतं. आणि योजनेचा प्रस्तावित खर्च हा 15,900 कोटी, तर प्रत्यक्ष झालेला खर्च प्रस्तावित खर्चापेक्षा तो कमी होता, 15,799 कोटी झाला होता. तिसरी पंचवार्षिक योजनेमध्ये विकासाचं लक्ष हे 5.6% होतं आणि 2.8% ते साध्य झालं. म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला आतापर्यंत सर्वात अपयशी योजना असं म्हटलं जाते. परंतु चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा विकासाचं लक्ष हे 5.7% एवढं ठेवण्यात आलं होतं. परंतु या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टच अशा प्रकारची होती: स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, समतोल प्रादेशिक विकास. आणि जुलै 1969 मध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेला सर्वात महत्वाचा आणि भारतातील क्रांतिकारक घटना म्हणजेच जुलै 1969 मध्ये देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही या पंचवार्षिक योजनेचं सर्वात मोठं फलित म्हणजे त्या बँका सर्वांसाठी ओपन करण्यात आलेल्या होत्या. तसेच या पंचवार्षिक योजनेमध्ये अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. लघु शेतकरी विकास अभिकरण, बोकारी पोलाद प्रकल्प हाती घेण्यात आला होता. असे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले होते. परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले राष्ट्रीयकरण. आणि व्यापार तोलाच्या बाबतीत विचार करत झालास तर भारताचा निर्यात ही आयातीपेक्षा जास्त ही ह्याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये म्हणजे 1972-73 मध्ये भारताचा व्यापार तोल पहिल्यांदा, आणि आजही आजच्या कालावधीत विचार करता 2 वर्ष असे आहेत की भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल हा अनुकूल राहिलेला आहे. म्हणजेच निर्यातीपेक्षा आयात ही कमी राहिलेली आहे असा हा कालावधी. आणि याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये तुम्हाला मी सांगितले सुद्धा आहे दारिद्र्य रेषेचे मोजमाप हे कॅलरीजच्या स्वरूपामध्ये करण्याचे ठरवण्यात आलं. पंचवार्षिक योजनेचा एक आपण मूल्यमापन करायचं झाल्यास पहिली 2 वर्ष म्हणजे 69, 70, 70, 71 या 2 वर्षामध्ये पंचवार्षिक योजनेचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीने केलं. परंतु त्यानंतर या योजनेला अपयश यायला सुरुवात झाली. त्यासाठी काही महत्वाचे 2 कारणे आपल्याला सांगता येतील की 1971चं भारत पाक युद्ध जे की बांगलादेशच्या निर्मितीसाठी होतं, आणि दुसरी घटक म्हणजे तेलाचे झटके. आता तेलाचे झटके म्हणजे काय? तेलाने येऊन भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के दिले नाही, तर तेलाच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या म्हणून तेव्हा तेलाचे झटके हा शब्द प्रयोग केलेला आहे. भारतामध्ये आतापर्यंत तेलाचे 3 झटके तुम्हाला सांगितलेले आहे. 1973 मध्ये तेलाच्या किमती या 400% वाढल्या होत्या. 1969 मध्ये सुद्धा तेलाचा झटका भेटला, त्यामध्ये किमती या 100% वाढल्या. तर 1991 ला सुद्धा तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. परंतु
त्या 1973 आणि 1979 पेक्षा फार कमी होत्या, म्हणून त्याला 1991 मध्ये त्याला झटक्याला मिनी ऑइल शॉक असं म्हटलं जातं. ते मिनी ऑइल शॉक यामुळे देशाची अर्थव्यवस्था पोकळी बनवण्यात ही पंचवार्षिक योजनेचे हे 3 वर्ष, शेवटचे 3 वर्ष कारणीभूत ठरले. त्यामुळे ही पंचवार्षिक योजना पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश संपादन करू शकली नाही. हरित क्रांतीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्णता झाला, त्यामुळे देशाचा व्यापार तोल हा अनुकूल झाला. विकासाचे लक्ष्य 5.7% एवढं होतं, ते 3.3% पर्यंत साध्य करता आलं. परंतु शेवटच्या 3 वर्षामध्ये जे युद्ध बांगलादेश निर्मितीकरिता युद्ध करण्यात आलं, त्यामुळे निर्वासितांचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला होता. आणि तेलाचे ऑइल शॉक हे या पंचवार्षिक योजनेचा एक फलित असं आपल्याला सांगता येते. यानंतर देशामध्ये 5वी योजना सुरू करण्यात आली होती. 5व्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 असा हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये संसदीय निवडणुकीच्या वेळी 1971 मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा केली होती. आणि त्याच धर्तीवर या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन, कृषी अशा विविध गोष्टींवर ठेवण्यात आलेला होता. गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन, कृषी अशा विविध गोष्टींवर या 5व्या पंचवार्षिक योजनेचा भर देण्यात आला होता. आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे ॲलन रुद्रमान म्हणजे कोण आपले ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमेला आधारित लीडी धार यांनी ही पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केलेला होता. या पंचवार्षिक योजनेचं विकासाचं लक्ष हे पूर्वीच्या तिसऱ्या आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेपेक्षा कमी ठेवण्यात आलेलं होतं. कारण ऑलरेडी तेलाचा झटका आणि युद्धामुळे अर्थव्यवस्था पोखरल्या गेली होतीमुळे भारताच्या विकासाचं लक्षच या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.4% वर ठेवण्यात आलेलं होतं. आणि योजनेचा प्रस्तावित खर्च 37,250 कोटी एवढा ठरवला होता. त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला. 39,426 कोटी रुपये या पंचवार्षिक योजनेमध्ये देशामध्ये खर्च झालेला आहे. दारिद्र्य निर्मूलन हे उद्दिष्ट, उत्पादक रोजगार वाढविणे हे उद्दिष्ट याच धर्तीवर या पंचवार्षिक योजनेमध्ये काम करायला सुरुवात झाली. 2 ऑक्टोबर 1975 मध्ये पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना सुद्धा याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये झालेली आहे. 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 72-73 हा कालावधी व्यापार तोलाचा अनुकूल कालावधी होता. तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा 75-76 हा 76-77 या कालावधीमध्ये व्यापार तोल हा अनुकूल होता. म्हणजेच ह्या दोन्ही कालावधीमध्ये देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला होता. आपल्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त होती. म्हणजे आपल्या देशाची आयात एकंदरीत कमी स्वरूपाची होती. हे आपल्याला इथे उल्लेखित करता येऊ शकते. तसेच या पंचवार्षिक योजनेमध्ये एकात्मिक बाल विकास योजना महिलांसाठी, बालकांसाठी सुरू करण्यात आली होती. पंचवार्षिक योजनेची सुरुवात ही अशुभ स्वरूपाची होती. कारण नुकतंच युद्ध झालं होतं. तेलाचे झटके सातत्याने बसत गेलेले होते. दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन या क्षेत्रामध्ये अपयश प्राप्त होत गेलं सातत्यानं. आणि योजनेच्या शेवटी मोठ्या दराने वाढीची अपेक्षा निर्माण झाली. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या घटना घडून आल्या, 25 जून 1975 मध्ये इंदिरा गांधींनी देशातील तिसरी अशी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. त्या दृष्टिकोनातून 25 जून 1975 ला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. तर 26 जून 1975 मध्ये पंचवार्षिक योजना रद्द करून त्याऐवजी
20 कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या आणीबाणीच्या प्रसंगावरून इंदिरा गांधींना सरकार म्हणून जावे लागले आणि मार्च 1977 मध्ये देशामध्ये जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले आणि या सरकारने स्वतःची मार्च 1978 मध्ये 5वी योजना संपुष्टात आणली. म्हणजे ही योजना आपला कालावधी 31 मार्च 1979 पर्यंतचा कालावधी पूर्ण करू शकली नाही. कारण जनता सरकारने मार्च 1978 मध्ये या पंचवार्षिक योजनेचा 1 वर्ष अगोदरच कालावधी संपुष्टात आणला आणि 1 एप्रिल 1978 मध्ये जनता पार्टीने स्वतःची 6वी योजना सुरू केली. परंतु ती योजना पूर्ण होऊ शकली नाही. नव्याने परत सत्तांतरण झालं, नव्या सरकारने स्वतःची 6वी योजना सुरू केली. म्हणून जनता सरकारची 1 एप्रिल 1978 ची जी 6वी योजना आहे ती पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून तिला सरकती योजना असं म्हटलेलं आहे. म्हणजे 78 ते 80 पर्यंत देशामध्ये पंचवार्षिक योजनेला पुन्हा एक खंड निर्माण झाला. कारण 1 एप्रिल 1978 ते 31 मार्च 1983 पर्यंत जनता पार्टीने स्वतःची 6वी पंचवार्षिक योजना सुरू केली आणि जानेवारी 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी ही 1 एप्रिल 1978 ची पंचवार्षिक योजना रद्द केली आणि 1 एप्रिल 1980 पासून स्वतःची 6वी नवीन पंचवार्षिक योजना सुरू केली. अशा प्रकारे राजकीय स्थित्यांतरण होत गेलं. पंचवार्षिक योजना पूर्ण होऊ शकली नाही, त्यामध्ये खंड पडला. या खंडाला त्यांनी सरकती योजना असं म्हटलं आहे. कारण त्यांच्या पंचवार्षिक योजनेवरून स्वतःची दुसरी नवीन पंचवार्षिक योजना सरकारने सुरू केली, म्हणून तिला 6व्या पंचवार्षिक योजनेला सरकती योजना असा म्हटले जाते. आणि 78 ते 80 ह्या जो कालावधीमध्ये योजना राबवल्या गेली तिला सरकती योजना किंवा सरकती 6वी योजना, जनता सरकारची 6वी योजना असं सुद्धा म्हटलं जाते. परंतु एक महत्वाची पॉझिटिव्ह एक सकारात्मक बाब या पंचवार्षिक योजनेमध्ये घडून आली. काय तर विकासाचं लक्ष्य जे 4.4% होतं त्यापेक्षा जास्त लक्ष्य या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य झालेलं होतं. ते 4.8% विकासाचं लक्ष्य या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्या योजनेपासूनच आपले विकासाचे लक्ष्य 4%च्या पुढे सातत्याने गेलेले आहे. त्यानंतर ते पुन्हा कधीही 4%पेक्षा खाली आलेले नाही. 4.4% लक्ष्य होतं, 4.8% साध्य झालं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला होता. त्याचे लोकसंख्येविषयी धोरण जाहीर करण्यात आलं होतं. 20 कलमी कार्यक्रमाच्या मार्फत विविध योजना हाती घेण्यात आल्या होत्या. परंतु राजकीय स्थित्यंतरामुळे आणखी त्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती झालेली नाही. आणि त्याच धर्तीवर देशामध्ये 6वी पंचवार्षिक योजना देशामध्ये सुरू करायचं ठरवलं. म्हणून जनता सरकारची 1 एप्रिल 1978 ते 83 ही योजना रद्द होऊन एप्रिल 1980 मध्ये देशामध्ये 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 हा 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. या पंचवार्षिक योजनेवर इंदिरा गांधींच्या पूर्वीच्याच धोरणांचा अवलंब करण्यात आला. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव, रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला. म्हणजे या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती हा होता. आणि याच अगोदरचं प्रतिमान इथे सुद्धा इम्प्लिमेंट केलं. म्हणजे ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित प्रतिमान या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आधारित होतं. आणि याचे सुद्धा लक्ष्य 5.2% आर्थिक विकासाचं लक्ष्य या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आले होते. योजनेचा प्रस्तावित खर्च हा 97,500 कोटी रुपये होता, तर त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये खर्च या योजनेमध्ये झालेला होता. 1,09,292 कोटी रुपये खर्च या योजनेवर झालेला होता. 5व्या पंचवार्षिक योजनेवर या योजनेचं उद्दिष्ट अशा प्रकारचं होतं की देशामध्ये 1.3 कोटी आणि 40 लक्ष रोजगार निर्माण करणे. कारण देशाचा योजनेचा भरच रोजगार निर्मितीवर होता. म्हणून देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करणे या योजनेचं लक्ष होतं. आर्थिक तांत्रिक स्वावलंबन
व तांत्रिक स्वावलंबन म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये पदार्पण करून नवीन नवीन तंत्र निर्मितीवर भर देण्याचा या पंचवार्षिक योजनेचा कयास होता. त्या दृष्टिकोनातून NRDP म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हाती घेण्यात आला 2 ऑक्टोबर 1980 मध्ये. तसेच पहिल्या 1975 मध्ये जसा 20 कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, तसेच याच पंचवार्षिक योजनेमध्ये 1975च्या 20 कलमी कार्यक्रमाच्या आधारावरच मूळच्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये बदल करून जानेवारी म्हणजे 24 जानेवारी 1982 मध्ये हा 20 कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता. 15 जानेवारी 1980 मध्ये जे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये क्रांतिकारक पाऊल उचललं, इथे सुद्धा तसंच पाऊल उचलण्यात आलेलं आहे. 15 जानेवारी 1980 मध्ये देशातील 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचं काम या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1969 मध्ये एकूण 14 बँकांचं आणि 15 मार्च 1980 मध्ये एकूण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणजे देशामध्ये एकूण राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 20 झालेली होती. आणि याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये कृषीसाठी वित्त पुरवठा करणारी अग्रणी बँक ज्याला आपण म्हणतो नाबार्ड, म्हणजे 1982 पासून देशामध्ये नाबार्डची स्थापना सुद्धा झालेली आहे. ही योजना एक सफल योजना म्हणून समोर आलेली आहे. कारण या योजनेचं लक्ष्य 5.2% दराने आर्थिक विकास साध्य करणे असं होतं. त्यापेक्षा जास्त म्हणजे 5.7% दराने आर्थिक विकासाचं लक्ष्य या योजनेने साध्य केलेलं आहे. आणि यापुढे योजनेच्या नंतर प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं विकासाचं लक्ष्य हे 5%च्या पुढेच राहिलेलं आहे. 5% पेक्षा कधीही विकासाचं लक्ष्य कमी झालेलं नाही आणि साध्यपेक्षा त्यापेक्षा कमी झालेलं नाही. म्हणून ही सर्वात यशस्वी योजना अशी म्हटली जाते, सर्वाधिक यशस्वी योजना म्हटली जाते. कारण 5% वाढीचं लक्ष्य इथून याच योजनेपासून सातत्याने सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर लगेचच 7वी पंचवार्षिक योजना देशामध्ये राबवण्यात आली. माझ्या तोपर्यंत त्याच्यापूर्वी अनेक मुली बोर होत असतील असं मला अंदाज येऊन आला. बोर होत्या तुम्ही सगळे? नाही सर. कारण काही मुली आता 5-6 मुली लेफ्ट सुद्धा झालेल्या आहेत, त्यांचा डाटा संपला असेल, दिवसभरचे क्लासेस असतात. तरी फक्त बेटा 8व्या पंचवार्षिक योजनेचा अगोदरचा कालावधी आपण इथं आता अभ्यासू आणि त्याच्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना, कारण त्या विकास प्रेरक योजना आहेत. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. त्यामुळे ह्या 5वी पंचवार्षिक योजना आपण पुढच्या पिरियडमध्ये अभ्यासू. तत्पूर्वी 8वी पंचवार्षिक योजना सुरू व्हायचा अगोदरचा कालावधी कोणता हा पाहू. तर 6व्या पंचवार्षिक योजनेनंतर लगेचच 1 एप्रिल 1985 मध्ये 31 मार्च 1990 पर्यंत 7वी पंचवार्षिक योजना देशामध्ये राबवण्यास सुरुवात झाली. देशामध्ये रोजगार ही प्रमुख समस्या आहे. म्हणून या 7व्या पंचवार्षिक योजनेवर मुख्य भर जो होता तो होता रोजगार निर्मितीवर आणि ब्रह्मानंद आणि वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावर आधारित ही पंचवार्षिक योजना होती. कारण भांडवली वस्तूपेक्षा उपभोग्य वस्तूच्या उत्पादनात जास्त लक्ष यावे जेणेकरून रोजगार निर्माण होईल असं या प्रतिमानाचं उद्दिष्ट होतं. हे प्रतिमान अगोदर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलं होतं, राबवण्याचं ठरवण्यात आलं होतं, तर दुसरी पंचवार्षिक योजना जिथे PC फडणवीस यांनी स्वतःची औद्योगिक योजना राबवली होती. परंतु 7व्या पंचवार्षिक योजनेवर रोजगार निर्मितीवर भर असल्या कारणाने या योजनेला रोजगार निर्मितीची जनक योजना असं सुद्धा म्हटलं जाते. 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार जनक योजना असं सुद्धा म्हटलं जाते. या पंचवार्षिक योजनेचं विकासाचं लक्ष हे 5% होतं आणि 6.02% हे विकासाचं लक्ष या पंचवार्षिक योजनेत साध्य सुद्धा झालं होतं. योजनेचा प्रस्तावित खर्च सुद्धा सर्वात जास्त म्हणजे 1,80,000 कोटी एवढा होता आणि प्रत्यक्ष सुद्धा किती पटीनं म्हणजे 2,18,729 कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च
या 7व्या पंचवार्षिक योजनेवर झालेला होता. या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात महत्वाचे कार्यक्रम म्हणजे इंदिरा आवास योजना, जे आजही चालू आहे. 85-86 मध्ये लागवण्यास सुरुवात झाली. दशलक्ष विहीर योजना 88-89 मध्ये, सॉरी, 20 कलमी कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना, या पंचवार्षिक योजनेचं फलित ह्या योजनेची प्रगती एक समाधानकारक निर्माण करून गेलेली होती. 6% पेक्षा विकास दराला असं सुरुवात सुद्धा झाली इथेच. आणि देशातील राजकीय स्थैर्यामुळे लगेच 8वी पंचवार्षिक योजना घेता आली नाही, कारण राजीव गांधींचा मृत्यू, त्यामुळे देशात राजकीय अस्थिर्य निर्माण झालेलं, परकीय चलनाचा तुटवडा, बीपीओ संकट, उद्योग क्षेत्रात मंदी, यामुळे लगेचच 8वी पंचवार्षिक योजना देशामध्ये राबवणं शक्य झालं नाही. आणि याच पंचवार्षिक योजनेनंतर देशची अर्थव्यवस्था पूर्णतः पोखरला चालली. देशामध्ये परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. फक्त 2 आठवडे पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा आपल्या देशामध्ये शिल्लक राहिला होता. म्हणून देशामध्ये 2 छोट्या वार्षिक योजना राबवल्या 1990-91 व 91-92 या कालावधीसाठी. 91 मध्ये, जुलै 91 मध्ये नवीन सरकार देशामध्ये आले, पी.व्ही. नरसिंह सरकार. त्यांना साथ कोणाची? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग यांची मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. आणि पंचवार्षिक देशाच्या अर्थव्यवस्थेला एक कलाटणी देणारा निर्णय या राव मनमोहन सरकारने घेतला. 21 जून 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव सरकार जेव्हा सत्तेत आले आणि त्यांनी 92 मध्ये 8वी योजना सुरू केली. परंतु 21 जून नंतर जुलैमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला, खाऊजा, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण देशामध्ये इम्प्लिमेंट केलं. ही खाऊजा पॉलिसी कशा प्रकारे घेतली, 8व्या पंचवार्षिक योजना कशा प्रकारे सुरुवात झाली, 8व्या पंचवार्षिक उद्देश, लक्ष्य काय, भर काय, ह्या विविध बाबी आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या 7ही पंचवार्षिक योजनेचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. तुम्हाला 7ही पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारात घेतला तर 66 ते 69 हा पंचवार्षिक योजनेचा सुट्टीचा कालावधी आणि 78 ते 80 हा सरकती योजनेचा कालावधी. कारण देशातील पूर्ण होऊ न शकलेली पंचवार्षिक योजना म्हणजेच 5वी पंचवार्षिक योजना. गरिबी हटावची घोषणा कोणत्या पंचवार्षिक झाली तर 4थ्या पंचवार्षिक योजनेत झाली. गरिबी हटाव ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला. रोजगार ही जनक पंचवार्षिक योजना कोणती? 7वी पंचवार्षिक योजना. अशा विविध छोट्या छोट्या बाबींवर या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात. हे आपल्याला अभ्यासावं लागेल. अशा प्रकारे आपण आज जवळपास 1 तास 20 मिनिटं सातत्याने मी बोललेलो आहे. कंटिन्यू मध्ये आपण क्लासमध्ये बसलो तर फेस टू फेस असताना अनेक प्रश्न व चर्चेच्या माध्यमातून बोलणं कमी होते. परंतु 1 घंटा 20 मिनिटं तर 21 मिनिटं होत आहेत कंटिन्यू बोलत गेल्यामुळे मला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे